नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि अगदी दाणेदार अशी होणारी गुळाची लापशी। आता सण यायला लागलेले आहेत। सणाला आपल्याला काहीतरी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोडाधोडाचं करावं लागतं। तर चला तर मग बघूयात ही गुळाची लापशी कशी करायची ते। तर त्यासाठी मी इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल। तर त्यासाठी इथे मी लापशी म्हणजेच गव्हाचा भरडा 2 वाटी घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता या 1 कपच्या मेजरमेंटनुसारच मी इथे हे सगळे साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर हाफ कपपेक्षा थोडंसं कमी असं साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच कपाच्या मेजरमेंटनुसार 2 कप आपण इथे गूळ घेतलेला आहे। जेवढं लापशीचं प्रमाण आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे ओलं खोबरं जे आहे ते बारीक असं चकत्या असं करून घेतलेलं आहे। तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल। त्यानंतर मी इथे पुरण मसाला घेतलेला आहे। यामध्ये मी सुंठ, जायफळ, वेलदोडे, बडीशेप हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे। त्यानंतर बदाम, काजू, खसखस, मीठ आपल्याला अगदी थोडंसं लागणार आहे आणि गार्निशिंगसाठी पिस्ता। त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे पाणी। तर पाणी आपल्याला 6 कप घ्यायचं आहे। ज्या मेजरमेंटच्या कपाने आपण लापशी आणि गूळ घेतलेला आहे त्याच कपाच्या मेजरमेंटप्रमाणे 6 कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। म्हणजे 2 कप लापशीसाठी आपल्याला इथे 6 कप पाणी घ्यायचं आहे। पाणी जे आहे ते मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला लापशीमध्ये गरम पाणीच टाकायचं आहे, म्हणजे मग आपली लापशी जी आहे ती लवकर शिजते आणि छान मस्त अशी फुलते। पाणी गरम होतच आहे तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊया। तर मी ते हाफ कपपेक्षा थोडंसं कमी असं तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। तर तूप आपण आधी थोडंसं गरम करून घेऊया। आपण आज कुकरमध्ये लापशी करणार आहोत। आधी आपण कढईमध्ये सुद्धा लापशी केलेली आहे। तुम्ही जर का ती रेसिपी बघितली नसेल तर ती पण तुम्ही बघू शकता, धनश्रीज किचनवरती आहे। तर इथे तूप गरम झालेलं आहे आणि आपण आता यामध्ये लापशी टाकून घेऊयात। सर्वात आधी आपल्याला ही लापशी जी आहे ती तुपामध्ये छान मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिट लापशी छान अशी फ्राय करून घेतल्यानंतर मी इथे खसखस टाकून घेत आहे। तर मी इथे 2 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे। खसखसचा स्वाद एकदम छान असा येतो खिरीमध्ये। आणि त्यासोबतच जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते पण इथे टाकून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं फ्राय करून घेऊया। लापशी जी आहे ती आपल्याला साधारण 6 ते 7 मिनटं लो फ्लेमवरती खमंग अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता आपण लापशी भाजून घेतलेली आहे। मी इथे 6 ते 7 मिनटं लापशी भाजून घेतली आहे। थोडासा कलर चेंज होतोपर्यंतच आपल्याला लापशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे जे ओलं खोबऱ्याचं मी असे काप करून घेतलेले आहेत, चकत्या अशा करून घेतलेल्या आहेत बारीक बारीक, त्या टाकून घेते आहे। तुम्ही ओलं खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं जरी घेतलं तरीही चालेल। आणि ह्या ज्या मी यावेळेस चकत्या अशा करून घेतलेल्या आहेत ना, त्या खाताना खीर खाताना एकदम छान अशा लागतात। जेव्हा ते तो नारळ आपल्या दाताखाली येतो ना, वाव काय चव लागते, एकदम मस्त। तर आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात आणि अजून 1 मिनटं छान असं फ्राय करून घेऊ। तर नारळ टाकल्यानंतर पण आपण 1 मिनटं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि पाणी जे आहे ते पण छान असं गरम झालेलं आहे। तर ते पाणी आता हळूहळू करत आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। पाणी टाकताना थोडंसं हळूच टाकायचं, कारण की पाणी टाकल्या वाफ येते, तर आपल्याला ती वाफ जी आहे ती लागू शकते। म्हणून थोडं आणि हळूहळू असं पाणी टाकायचं। आणि लक्षात ठेवा, लापशी करताना किंवा कुठलीही खीर करताना त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे शिजतंसुद्धा लवकर। आणि त्यासोबतच आपली जी लापशी आहे, लापशीमध्ये आपण गरम पाणी टाकल्याने ती लापशी दाणेदार, मऊ आणि लुसलुशीत अशी होते। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। अगदी चिमूटभर असं मी मीठ इथे टाकलेलं आहे। अगदी 2 चिमूटभर अगदी थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे। त्याच्याने काय होतं, चव जी आहे ना ती वाढते म्हणून। आणि छान असं मिक्स करून घेऊयात एकदा।
आणि आता या कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमलाच ठेवायची। मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही लापशी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे। तर चला मग 4 शिट्ट्या झाल्यानंतर बघूया। तर आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। मी इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपल्याला कुकर थंड होऊ द्यायचा आहे आणि मग थंड झाल्यावरती जेव्हा कुकर उघडेल तेव्हा आपण बघूया। तर तुम्ही इथे बघू शकता आपली लापशी जी आहे ती छान मस्त अशी शिजलेली आहे। लापशीचा एक एक दाणा मस्त असा शिजलेला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली लापशी झालेली आहे। चला तर मग आता पुढची प्रोसेस करूया। आधी मी ह्याला छान असं थोडंसं मिक्स करून घेते आणि आता मी यामध्ये गूळ टाकून घेते। गूळ जो आहे तो आपण 2 कप घेतलेला आहे। जेवढी आपण लापशी घेतोय तेवढाच गूळ घ्यायचा। तुम्हाला जर का अजून जास्त गोड पाहिजे असेल तर गुळाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। आणि आता छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आता एकदम लो ठेवायची। लो फ्लेमवरती हे सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। गूळ जो आहे तो छान असा मेल्ट झाला पाहिजे, वितळला पाहिजे आणि त्यातच आपल्याला ही लापशी जी आहे ती अजून एक 6 ते 7 मिनटं शिजवून घ्यायची आहे। या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। तर आता साधारण 3 ते 4 मिनटं हे झाकण असं झाकून आपण हे शिजवून घेऊया। मध्ये मध्ये छान असं मिक्स करत राहा। तर इथे आपली लापशीची खीर जी आहे ती छान अशी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली खीर झालेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी झाली आहे। तर आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पुरण मसाला। तर या पुरण मसाल्यामध्ये मी सुंठ, वेलची, त्यानंतर जायफळ, बडीशेप हे सगळं टाकलेलं आहे। हा पुरणाचा मसाला तुम्ही कशातही यूज करू शकता, कुठल्याही खिरीमध्ये किंवा मग पुरणामध्ये किंवा मग तुम्ही कुठला पौष्टिक पदार्थ गोड असा काही पदार्थ करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा यूज करू शकता। मी याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। आपण ह्याची रेसिपीसुद्धा बघितलेली आहेच। तर पुरण मसाला हा आपल्याला सर्वात लास्टला टाकायचा आहे। याने स्वाद जो आहे ना तो अगदी मस्त येतो बरं का। तर छान असं मिक्स करून घेतला आणि तुम्ही इथे बघू शकता आपली गुळाची लापशी तयार आहे। चला तर मग आता सर्व करून घेऊया। वाव, तुम्ही इथे बघू शकता काय मस्त सुगंध दरवळतोय गुळाच्या लापशीचा आणि त्यासोबतच छान अशा वाफा पण येत आहेत आपल्या खिरीमधून। खूप मऊ लुसलुशीत आणि अगदी दाणेदार अशी आपली गुळाची लापशी झालेली आहे। आणि आता याच्यावरती आपण थोडंसं गार्निशिंग करूया। तर त्यासाठी मी इथे पिस्ता जो आहे तो छान असा बारीक असा कट करून घेतलेला आहे। तो पिस्ता आपण त्याच्यावरती टाकूया आणि त्यासोबतच काजू आणि बदाम पण घेतलेले आहेत। तर इथे आपली गुळाची लापशी तयार आहे आणि किती मस्त दिसते ना आपली डिश। वाव, एकदम अमेझिंग अशी याची टेस्ट आहे। तुम्ही जर का याच्यामध्ये दूध टाकलत ना तर अजूनच छान अशी आपली ही खीर लागते। तर ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा, एकदा घरी करून पहा। ही गुळाची लापशी कशी होते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आता सगळे सण तर जवळ येतातच आहेत, तर एखाद्या सणाला छान अशी गुळाची लापशी नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि त्यासोबतच जर का तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा, सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। बाय बाय, लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन।